त्यामुळे त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या दिशेनं त्यांचा जाण्यासंदर्भात अजिबात विचार करणार आहेत यावर आम्हाला पूर्णतः खात्री आहे. तुम्ही आताच बोलले की काहीतरी गडबडाच्या प्रकारे घटनाक्रम नाही, काही गडबडी बैठकांचा जोर म्हणजे काही फोडाफोडींचं राजकारण नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला दुसऱ्याचे घर फोडणं, दुसऱ्याचे पक्ष फोडणं याशिवाय चैनच पडत नाही. त्यांना असुरी आनंद त्यामध्येच आहे. त्यामुळे असुरी आनंदपोटी काही गडबड करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. दिल्लीमध्ये अदानीच्या घरी भाजपच्या नेत्याची आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या नेत्यांची जयंती भेट झाली ही खबर आहे. आता मला काही तेवढं त्यांच्या बैठका काय झाल्यात, कशासाठी झाल्यात, पवार साहेबांची भूमिका तर स्पष्टच आहे, पूर्वीपासूनच आहे. अदानीच्या संदर्भातली भूमिका शरद पवार साहेबांनी वारंवार स्पष्ट केली आहे. त्यावर अधिक प्रश्न उपस्थित करण्याची गरज मला वाटत नाही. हिवाळी अधिवेशन आहे सोमवारपासून नागपुरात. काय वाटतं विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेसची भूमिका काय? 17 तारखेला आमदारांची नाही, हे काय अधिवेशनामध्ये फार काही निष्पन्न होईल. फुकट कशाला नागपूरला अधिवेशन घेतलं हा खरा प्रश्न येतो. लोकांना त्रास द्यायला 4 दिवसाचं अधिवेशन 5 दिवसाचं, ना प्रश्नोत्तरे आहेत, ना लक्षवेधी आहेत, ना कुठलं काय आहे. बिलावर चर्चा आहे, राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा आहे. आलाच तर एखादी 2 प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी विरोधकाकडून येण्याची शक्यता आहे. त्याला सुद्धा वेळ कमी पडेल असं मला वाटतं. 5 दिवस पहिल्या दिवशी शोकसंवेदना व्यक्त करण्यात जातील आणि नंतरचे 4 दिवस कामकाजासाठी जातील. पण या अधिवेशनाला फार काही महत्व आहे असं नाही. फॉर्मॅलिटी म्हणून अधिवेशन होत आहे असंच माझं मत आहे. तो अधिवेशन मुंबईत घेतला असतं तर बरं झालं असतं. उगीच कशाला घ्यायचं असतं तर 2 आठवड्याचं तरी किमान कामकाज नागपुरात असायला पाहिजे होता. विदर्भातल्या अनेक प्रश्नावर चर्चा करता आली असती. कुठेही विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करायला स्कोप नाही. अशा या वांजोट्या अधिवेशनाला फार काही महत्व देण्याची गरज मला वाटत नाही. भाऊ काल रमेश चन्नीताला यांनी दिल्लीमध्ये खासदारांची बैठक घेतली. 17 तारखेला ते आमदारांसोबत देखील नागपूरमध्ये भेट घेणार आहे. कुठेतरी प्रदेश नेतृत्व आणि इतर काही प्रदेश नेतृत्व नियुक्त्या संदर्भात खांदेपालट होण्याची चर्चा आहे. नाही, असं आहे, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट पुढे नेतो, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, सर्व श्रेय लोकसभेमध्ये प्रदेशच्या कडे गेलं. जय आणि पराजय दोघांची जबाबदारी प्रदेशची असणारच. ज्यावेळेस पार्लमेंटच्या निवडणुका